मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर दिवसेंदिवस खालवत चाललेला आहे। आज सुद्धा AQI 104 वर आहे। मी सध्या BKC बँड्रा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची वरळीची जी स्कायलाईन आहे आणि त्यासोबतच दक्षिण मुंबईची जी स्कायलाईन आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण धुरकट वातावरणाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे। धुक्यांची चादर पसरलेली आहे। ज्या उंच उंच गगनचुंबी इमारती आहेत त्या सुद्धा आता दिसेनाशा झालेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अति वाईट श्रेणीमध्ये ही हवा पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच बोरिवली पूर्व आणि भायखळा परिसरातील हवेचा स्तर घसरलेला आहे आणि त्या ठिकाणच्या या दोन्ही भागातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त भूषण गगरानी यांनी दिलेले आहेत। या परिसरातील खाजगी आणि सार्वजनिक स्वरूपाची सर्व बांधकामं सुरक्षित पातळीवर आणून बंद करण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आलेली आहे आणि यावर जर योग्य कारवाई झाली नाही तर मात्र कठोर कारवाई सुद्धा केली जाणार आहे। पालिकेच्या यंत्रणेने गेल्या महिनाभरात 777 बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली। मार्गदर्शक तत्वाचं पालन न करणाऱ्या बांधकामांना लेखी सूचना आणि कारण दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आल्या आहे आणि काम थांबवण्याच्या नोटीसही दिल्या आहे। तसेच 286 ठिकाणी काम थांबवण्याच्या स्टॉपवर्क नोटीस आता जारी करण्यात आलेल्या आहे। बोरिवली आणि भायखळा परिसरात हवेचा स्तर सातत्याने खालावतोय आणि याने श्वसन संबंधित जे रोग आहेत ते सुद्धा उद्भवत असल्याच्या तक्रारी स्थानिक पातळीतून येत आहेत आणि त्यामुळेच महानगरपालिकेनं आता हा निर्णय घेतलेला आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी भूषण गगरानी यांना बोलावून घेतलं होतं आणि मुंबईमध्ये हवेचा स्तर खालावत चालला याबाबत चिंता सुद्धा व्यक्त केली होती आणि कठोर कारवाईचे आदेश सुद्धा दिले होते। यानंतर प्रशासनाला जाग आली आणि अशा पद्धतीची आता स्टॉपवर्क नोटीस जारी केलेली आहे। पण या स्टॉपवर्क नोटीस जारी केल्यानंतर देखील मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर सुधारणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।